वजन कमी होणं आणि फॅट कमी होणं हे कन्फ्युजन जर तुमच्या मनात असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट कन्फ्युजन क्लिअर करणार आहोत. कारण अनेक लोक वेट मशीनवर नंबर कमी झाला की खुश होतात, पण खरं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नसतं. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज बिझी बट फिटकडून. आपण वेट लॉस आणि फॅट लॉस याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे? लोक फक्त वेटवर फोकस करतात, पण तुमच्या शरीराचं वेट म्हणजे फक्त फॅट नसतं. त्याच्यामध्ये असतं पाणी, मसल्स, बोन्स, फूड वेट आणि फॅट. म्हणूनच काही लोकांचं वजन जास्त असतं तरी ते हेल्दी आणि फिट दिसतात. याच्या उलट काही लोक स्लिम दिसतात पण त्यांच्याकडे बेली फॅट जास्त असते. समजा तुम्ही क्रॅश डाएट सुरू केली, पहिल्या काही दिवसामध्ये वजन कमी झाले, पण खरंच काय कमी झालेलं असतं? पाणी, मसल, फॅट नाही. आणि म्हणूनच विकनेस जाणवतो, एनर्जी कमी होते आणि काही दिवसांनी वजन पुन्हा वाढायला सुरुवात होते, कारण बॉडी सस्टेनेबल फॅट लॉस करतच नाही. रिअल फॅट लॉस म्हणजे काय? खरं फॅट लॉस म्हणजे बेली फॅट कमी होणं, इंचेस कमी होणं, एनर्जी वाढणं आणि बॉडी शेप इम्प्रूव्ह होणं, त्यासोबत स्ट्रेंथ वाढणं. वेट मशीनवर नंबर थोडा कमी झाला तरी चालेल, नंबर थोडा कमी स्लो झाला तरी चालेल, म्हणजेच वजन कमी झालं, कमी होण्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण जर फॅट कमी होत असेल तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात, अदरवाईज नाहीत. अनेक लोक फक्त कमी खाणं, उपाशी राहणं, क्विक डाएट हे करतात, पण गट हेल्थ, हार्मोन्स, झोप, मेटाबॉलिझम हे इग्नोर करतात आणि मग म्हणतात वजन पुन्हा वाढलं. जर खरंच फॅट कमी करायचं असेल तर प्रोटीन इम्प्रूव्ह करा, गट हेल्थ सुधार करा, स्लीप प्रॉपर घ्या, वॉकिंग प्लस स्ट्रेंथ ॲक्टिव्हिटी करा आणि सर्वात महत्त्वाचं फक्त वजन नाही तर बॉडी कंपोजिशनवर फोकस करा. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तुमच्या शरीरामध्ये खरंच फॅट किती आहे आणि रिअल फॅट लॉस कसा करायचा, तर कमेंट करा फॅट लॉस. मी तुम्हाला फ्री बॉडी फॅट चेक प्लस फॅट लॉस गाईड पाठवेन. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण बिझी राहूनही फिट राहणं शक्य आहे. याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.